नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी नांदुऱ्यात राजकीय हालचालींना वेग। डॉक्टर रणजित पाटील यांची नगराध्यक्ष सौ. मंगलाताई सुधीरभाऊ मुरेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट। नांदुरा शहरातील राजकीय घडामोडींना आज विशेष महत्त्व प्राप्त झाले, कारण महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी सुधीरभाऊ मुरेकर यांच्या नांदुरा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून विविध स्तरांवर सकारात्मक चर्चा रंगल्या आहेत। आत्मीय वातावरणात स्नेहसंवाद। या प्रसंगी भाजपचे शहर व तालुका स्तरावरील पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख कार्यकर्ते तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आत्मीय, सौहार्दपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला। उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉक्टर पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। बैठकीदरम्यान संघटनात्मक बळकटी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखण्यात येणारी रणनीती तसेच पक्षाच्या विस्तारासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। स्थानिक पातळीवरील कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। विकासात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा। नांदुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकल्पांवर या बैठकीत विशेष चर्चा झाली। शहरातील कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा समस्या, स्वच्छता मोहीम तसेच इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात नगराध्यक्षपदी सुधीरभाऊ मुरेकर यांनी स्थानिक प्रश्न सविस्तरपणे मांडले। यावर डॉक्टर रणजित पाटील यांनी शासनाच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला। शहराच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य। वरिष्ठ नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाली। पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि लोकांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात असे मार्गदर्शन डॉक्टर पाटील यांनी केले। एकंदरीत डॉक्टर रणजित पाटील यांची ही सदिच्छा भेट नांदुरा शहरातील भाजप संघटनेसाठी सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरली असून आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल आणि संघटनात्मक कार्य अधिक जोमाने राबविले जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे।